तिकडे पुण्यामध्ये बिश्नोई गँगची दहशत कमालीची वाढली आहे। बिश्नोई गँग गेल्या काही दिवसांपासून पुण्यामधल्या विविध व्यापाऱ्यांना खंडणीचे फोन करत असल्याची प्रकरणं ताजी असताना आणखी एका व्यापाऱ्याला धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यातल्या एका बड्या व्यापाऱ्याकडे बिश्नोई गँगनं 2 कोटींची मागणी केली आहे। दरम्यान एका आठवड्यात पुण्यात तिसऱ्यांदा बिश्नोई गँगकडनं खंडणी मागण्यात आल्याच्या प्रकारामुळे शहरात भीतीचं वातावरण आहे। या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। मात्र गेल्या आठवड्यात पुण्यात बिश्नोई टोळीकडनं येणाऱ्या खंडणीच्या मागणीमुळे व्यापारी वर्गात मात्र दहशतीचं वातावरण आहे। आणि मुंबईच्या भायखळ्यामध्ये मोहरमचा जो जुलूस निघालेला होता त्यामध्ये एका व्यक्तीनं फैयाज नावाच्या एका व्यक्तीनं अशा काही गोळ्या दिल्या की ज्या गोळ्या विषारी होत्या, ज्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होत होता। याच प्रकरणी मोठी माहिती मिळते। फैयाज प्रेमजीनं शिया खोजा समाजाची निवडणूक लढवलेली, त्यात त्याचा पराभव झाला, त्यामुळे तो समाजावरती नाराज होता अशी माहिती आहे। त्यामुळे उंदीर मारायचं झिंक फॉस्फाईड हे रसायन त्याने इंदोरवरनं ऑनलाईन मागवलं। 15,000 रुपयांचं 40 किलो झिंक फॉस्फाईड त्यानं मागवलेलं होतं। सोबतच त्यानं 30,000 रुपयांच्या रिकाम्या कॅप्सूल सुद्धा इंदोरवरनंच ऑर्डर केल्या होत्या। पोलीस सध्या ही सप्लाय चेन नेमकी काय होती याचा मागोवा घेत आहेत। आणि या बातमीनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोटासा ब्रेक घेण्याची। थोड्याच वेळात परत भेटूया।